धन्यवाद गणेशजी. यानंतर मी आदरणीय विवेकजी गडसाशी सरांना विनंती करतो की आपण आम्हाला आशीर्वाद द्यावेत. आदरणीय विवेकजी गडसाशी सर. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. जय जय श्री राम. भूक लागली मला माहिती आहे, पण ज्याचा आवाज मला ऐकू येईल त्यालाच जेवायला द्यायचं आहे असं ठरलेलं आहे. जय जय श्री राम. जय जय श्री राम. माननीय बापूंनी तुम्हाला सगळ्यांमध्ये एक बातमी पसरवली आहे की मी त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि गणेशने आत्ता सांगितलं की ते तुमच्या सगळ्यांच्या कानात ते टाकतायत आणि त्यातून हे सगळा व्याप उभा राहतोय. माझी विनंती इतकीच की मी काय कानात सांगितलं असेल ते सांगितलं असेल, माझं नाव कानफाट्यात ठेवू नका. एवढं करा आणि मग सगळं तुम्हाला मिळालं असं समजा. बापू, मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. इथे जमलेल्या प्रत्येकाचं या पुण्यपावन तीर्थक्षेत्रामध्ये स्वागत करतो. ज्या 3 यशस्वी उद्योजकांना आपण इथे बोलवलं, त्यांचं मनोगत आम्हाला ऐकवलं, त्या सगळ्यांचं अभिनंदनही करतो, त्यांचं स्वागतही करतो. आणि ज्या लोककलावंतांनी सुरुवात या कार्यक्रमाची अभंग, भारूड अशा लोकसंगीताच्या माध्यमातून आपल्याला जे प्रबोधन केलं, त्या सगळ्या गायक, वादक आणि ज्यांनी त्यात सहभाग दिला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. एका छोट्या जागेत सुरू झालेलं लोकमंगल हळूहळू विश्वमंगल झालं. याचा आनंद माझ्यासारख्या बापूंच्या मित्रांना नक्कीच आहे. हा सगळा प्रवास मी फार जवळून बघतो आहे. यातले खाचखळगे, यातलं यश, यातलं अपयश, यातली स्पर्धा, या सगळ्यातली चढाओढ, या सगळ्यामध्ये काड्या करणारे लोक, न बोलता मदत करणारे लोक, सगळा इतिहास, सगळा पट, सगळी वाटचाल माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून सोलापूरसारख्या एका छोट्या शहरामध्ये एका छोट्या संकल्पाने सुरू झालेलं लोकमंगल आज विश्वमंगल मराठी फाउंडेशन म्हणून होतं आहे. मी त्यासाठी या सगळ्या उपक्रमात जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचं अभिनंदन करतो. बघा कसे योग आहेत आणि विठ्ठलाच्या मनामध्ये असलं की काय काय चमत्कार तो घडवतो. बघायची दृष्टी पाहिजे. एक तर विश्वमंगल ही कल्पनाच ज्या माऊलींच्या मनामध्ये इतक्या लहान वयात आली, त्या माऊलींच्या चैतन्य अस्तित्वाच्या पायाशी बसून आज आपण विश्वमंगल मराठी फाउंडेशनला सुरुवात करतोय. ही कालही करता आली असती, उद्याही करता आली असती, महिन्यांनी करता आली असती, पण योगायोगाने सगळ्यांच्या सोयीनं दिवस निवडला गेला 1 मे, म्हणजे महाराष्ट्र दिनाचा हा दिवस. ज्यावेळी राज्य म्हणून आपण जन्माला आलो, आपलं राज्य तर सनातन आहे, त्या राज्याच्या स्थापनेचा दिवस विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या लोकार्पणाचा, स्थापनेचा, लोकांसमोर येण्याचा दिवस ही काही सोपी गोष्ट नाही. दुसरा, आजच्या 1 मेचा आणखीन विशेषता आहे
की हा जागतिक कामगार दिन आहे. त्यामुळं जो श्रम करतो तो संपत्ती निर्माण करतो. आत्ता ह्या तिघाही मान्यवरांचं आपण मनोगत ऐकलं. अनेकदा माझे डोळे भरून येत होते की ज्याला आपण संपन्न पार्श्वभूमी म्हणू, कुटुंबाचं पाठबळ म्हणू, असं लाभो किंवा न लाभो माणूस जर ठरवेल तर जग जिंकू शकतो. आणि ही तुमच्या आमच्यातली माणसं आहेत, तुमच्या आमच्या जवळ बसणारी आहेत, तुमच्या आमच्यासारखं बोलणारी आहेत. मी विश्वमंगलच्या या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला विनंती करेन की ही मुलाखत मराठी प्रत्येक आईबापापर्यंत कशी पोचवल याचा तुम्ही विचार करा. आता बघा, ह्या तिघांचीच निवड झाली. शिट्टी वाजली काय? नाही ना? नाहीतर त्यांनी पुन्हा पुढच्या परिचयात सांगायचं की हे बोलता बोलता शिट्टी वाजवतात. या तिघांची गंमत बघा. एक मान्यवर यशस्वी व्यक्तित्व सिंदखेड राजावरून आलं. भले जग जिंकू द्या त्यांनी, मूळ कुठे आहे? सिंदखेड राजा. त्यामुळं या आपल्या स्थापना दिवसाला किंवा लोकांच्या समोर प्रकट होण्याच्या दिवसाला दुसऱ्या तिसऱ्या कोणाचेही नाही, साक्षात जिजाऊ आईसाहेबांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले. एक अशी स्त्री की सगळीकडे स्वार्थ, गुलामी, अन्याय, अत्याचार दिसत असताना आणि आपल्या पोटच्या पोराला हे सगळं चित्र दाखवून देऊन सांगितलं की शिवबा, तुझा जन्म असा नाही आहे. इथे वतनदारांच्या बायका पळवल्या जातात, शेतकऱ्यांचं पीक पळवलं जातं आणि तुझ्या माझ्या गोतावळ्यातले लोक जहागिरीच्या तुकड्यावर जगायसाठी उत्सुक आहेत. आणि पंढरपुरात तर एकादशीला सुद्धा भरपूर खातो. आळंदीत काय स्थिती आहे माहीत नाही मला. त्या द्वादशीचा दिवस ज्या गावाला जोडला गेला ती बार्शी. आणि बार्शीमध्ये कोण आहे? ठाण मांडून उभे आहे भगवंत. म्हणजे आजच्या या दिवसात सोन्याचं काम करणाऱ्या, सोन्यासारख्या माणसाचा, पण माझ्या दृष्टीने काय आहे तर बार्शीच्या भगवंताचा आशीर्वाद आला. केवढी मोठी गोष्ट आहे. तिसरे आमचे मान्यवर आहेत ते मूळ कोल्हापूरचे. बरोबर आहे? बार्शीशी त्यांचं नातं जोडलं गेलं. आणि सासूरवाडी आहे सांगलीची. खरं बोलतोय ना? आता ह्या तिन्ही ठिकाणचं बघा, बार्शीचं तर बोललोच आपण. परिवर्तन, सुधारणा, सर्वांना समान हक्क असा झेंडा फडकवणारे राजर्षी शाहू महाराजांचा आशीर्वाद सुद्धा आज आपल्याला इथे मिळालेला. सांगलीच्या गणपतीचा पण आशीर्वाद मिळाला. आणि सांगलीबद्दल असं म्हणतात, सांगली लाभली तर चांगली, नाही तर उलटी टांगली. यांना ती लाभली, आपल्यालाही लाभली आहे. आता त्यांचं माझं आणखीन एक नातं आहे. सांगलीला ते कृष्णा कोयनेचे आहे, मी कराडचा आहे, त्यामुळं कृष्णा कोयनेच्या काठावर माझंही अस्तित्व आहे. म्हणजे कृष्णा, कोयना, इंद्रायणी, चंद्रभागा या सगळ्या नद्यांचे आशीर्वाद आज आपल्याला मिळालेले आहेत. हे सगळं आनंदाचं आहे. पण असा जेव्हा आनंद होतो, आत्ता गणेशनी सांगितलं 5 कोटी तुम्हाला देईल म्हणल्यावर ते डॉक्टरच मेलं है ना. या आनंदाच्या क्षणी सावध राहायचं असतं. सगळेजण श्वास रोखून धरा. मी पुढचं वाक्य बोलतोय ते फार गंभीर आहे, खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आलात, आनंद आहे, पण जेवायला बसण्यापूर्वी एक क्षणभर मनाशी विचार करा, या माणसाच्या नादी लागायचं का नाही लागायचं. बेकार माणूस आहे. एकदा ह्यांच्या दिंडीत सहभागी झालं की माणसाला घर सुचत नाही, दार सुचत नाही, पैका मिळवायची बुद्धी होत नाही, बायकोकडे लक्ष द्यायची इच्छा होत नाही.
त्यामुळं अजून थोडी संधी आहे, यांच्या नादी लागू नका. पण नादी लागलात तर तुम्हाला सुखाची गादी मिळणार ह्याची पण खात्री देतो. आता त्यांनी सांगितलं, ते माझे ड्रायव्हर होते, चालक होते, ते तसं म्हणतच असतात. पुढाऱ्यांच्या काही वाक्यांकडे लक्ष द्यायचं नसतं. गोम अशी आहे, ते सारखं मला म्हणत असतात की मी तुझा ड्रायव्हर होतो, पण साधा सुद्धा ड्रायव्हर नव्हतो. अर्जुनाच्या रथावर जो ड्रायव्हर होता तसा मी होतो. त्यामुळं आपल्या रथाची डोर ह्यांच्या हातात द्यायची असतील तरी सावध व्हा. हे झोपू देत नाही, हे शांतपणाने आपल्या स्वतःचा विचार करू देत नाही. आम्हाला आधी वाटलं की लोकमंगल सोलापूर पुरतं आहे. मग हळूहळू त्यांनी रोज एक गुटी उगाळली. मग बँक, मग साखर कारखाना, मग सामूहिक विवाह, मग शैक्षण संस्था, मग मल्टीस्टेट, मग अन्नपूर्णा योजना, मग आणखीन काय असं करत 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 आज विश्वमंगलाची योजना ते मांडतायत. आणि एक ड्रायव्हर जर इतकं करू शकतो तर तो काय सामान्य ड्रायव्हर असतो काय? हे ड्रायव्हर नाही आहे, तुमच्या माझ्यासारख्या जगाचं भलं करू इच्छिणाऱ्याचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. ते ड्रायव्हिंग फोर्स आहे. आमच्या वकिलांनी सूत्रसंचालन करताना या वयातही बापूंनी निम्म्याहून अधिक महाराष्ट्र पालथा घातला असं म्हटलं. बापू नसते स्टेजवर तर मी ह्या वकिलावर आबरू नुकसानी लावली असती. कोणी सांगितलं रे बाबा तुला हे वय म्हणजे का म्हातारं दिसतं? ते तरुण आहे, ते अजून. त्यांचं वय वगैरे सोडून द्या, मनाने 18 वर्षाचा पोरगाच आहे हा. मनाने 18 वर्षाचा पोरगा. कारण का ज्याला उराला वाळू लावून दुसऱ्याचं भलं करावं वाटतं ना, तो तरुणच असतो. म्हातारा झाला माणूस मनाने की तर म्हणतो जगाचं काय करायचं सोड, आपलं आपलं बघ. मग त्याचं वय 15 असलं तरी ओळखायचं की म्हातारा आहे आणि लवकरच ओढीव फंडीव लाकडाची ऑर्डर द्यायला पाहिजे आपण. बापूंमध्ये उत्साह आहे, बापूंमध्ये परिश्रम करण्याची तयारी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बापूंमध्ये विश्वासार्हता आहे. असा विश्वास नसता तर आपण इतक्या संख्येनं इथे जमलो नसतो. तर आज विश्वमंगल मराठी फाउंडेशन सुरू होतं आहे. एका बाजूनी माऊली मायेनी बघते आहे आणि दुसऱ्या बाजूनी तुकोबाराय कृपेचा वर्षाव करताना म्हणतायत की हे सगळं नुसतं संघटनासाठी संघटना नाही आहे. तुम्हाला मला शक्तिशाली व्हायचं आहे. तुमच्या माझ्या पोरांना चांगल्या मार्गाने पैसे मिळवण्याची चटक लावायची आहे. आपल्याबद्दल खूप गैरसमज आहे, मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही. आता ह्या तिघांकडे बघितलं तर गुजराती मारवाडी समाजातल्या यशस्वी लोकांना सुद्धा हे मार्गदर्शन करू शकतील. जमला की नाही व्यवसाय? पण आपल्या डोक्यात काय घातलं गेलं, मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही, तो नोकर होण्यासाठी जन्माला आला आहे. आपल्या डोक्यात ते गेलं. मग आपण पदव्या मिळवल्या, नोकऱ्याच्या मागे लागलो. आता आपण नोकऱ्या मागणारे नाही, आपण नोकऱ्या देणारे व्हायला पाहिजे. म्हणजे मी उगाच खोट्या अभिमानाने बोलतोय अशातला भाग नाही. मराठी काय, कन्नड काय, तेलुगू काय, बंगाली काय, आसामी काय, जो ठरवतो त्याला यश मिळतंच. मग आपण हा भ्रम दूर करतोय की मराठी माणूस यशस्वी. दुसरी मराठी माणसाची बद्दल समज काय होता, आळशी आहे, म्हणजे त्याला कष्ट करायला नको आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये खरं आहे, कारण का आपल्याकडचे गवंडी संपले, आपल्याकडचे शिंपी संपले, आपल्याकडचे सुतार संपले. ह्याच्या पलीकडची गोष्ट आहे आपल्याकडचे केस कापणारे
कलाकारही संपले. आणि या सगळ्यावर कब्जा कोणी घेतला आहे? जे अहोरात्र काम करतायत, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9पर्यंत त्या लोकांनी कब्जा घेतल्या. त्यांचा काही द्वेष नाही, ते आपल्याच रक्तमासाचे आहे, भारतातलेच आहेत. पण मराठी पोरगा कष्ट करत नाही, यातून बाहेर आलं पाहिजे. मग हे सगळं गाव पातळीवर करता करता जिल्हा पातळीवर, राज्याच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर आणि जगाच्या पातळीवर. मग तुकोबाराय आम्हाला काय सांगतायत? मी जरी वैराग्यवादी असलो तरी तू पैसे मिळव, पण कसे मिळव? जोडोनिया धन उत्तम व्यवहार. मग उत्तम व्यवहार करायचा असेल तर गुणवत्ता पाहिजे, नियोजन पाहिजे, ध्येय पक्क पाहिजे, संघभाव पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड पाहिजे, बाजारामध्ये त्याचा प्रचार करण्याची कला पाहिजे. हे सगळं म्हणजे उत्तम व्यवहार. असा उत्तम व्यवहार करून भरपूर पैसे मिळव. आणि भरपूर पैसे मिळवल्यावर लक्षात ठेव की हे तुझ्या एकट्यासाठी नाही, सगळ्यांसाठी आहे. तुझ्या संपर्कात येणारे, नात्यातले, जवळचे, गावचे, माहितीचे. आणि आमदार सुभाष देशमुखांनी म्हणजे बापूंनी हे स्वतःच्या आयुष्यात करून दाखवलं. ज्यांना यांचा पूर्व इतिहास माहिती आहे त्यांना कल्पना असेल की लोकमंगलचा आम्ही कुठलाही कार्यक्रम घेतला, छोटा मोठा, शेवट जेवणाने झाला पाहिजे. मी बापूंना एकदा विचारलं, हे लोकांना जीव घालायची हौस तुम्हाला कसं काय? ते म्हणाले, मी असे दिवस काढलेत की एकाच्या पोल्ट्री फार्मवर तो पोल्ट्री फार्म झाडून काढत असताना कधी कधी जेवणाची अडचण व्हायची, तर 1 रुपयाचे चुरमुरे आणायचे, 1 रुपयाचा कांदा घ्यायचा, म्हणजे कांदा जरा जास्त मिळायचा त्यावेळी, आणि कांदा चुरमुरे खाऊन मी दिवस काढलेत. त्यामुळं पोटाला लागलेली आग काय असते मला माहिती आहे. ज्याच्या आत हे जळतं त्याला कळतं की कोणाला काय द्यायचं आहे. अशा अतिशय खडतर प्रवासातून आईवडिलांची पुण्याई आहे, घरच्यांचा साथ आहे, त्यातून बापू हळूहळू हळूहळू मोठे होत गेले. आणि आज बापूंचं नाव सोलापूर, महाराष्ट्रात तर स्थापित झालं आहे. पण ही एक विश्वमंगलची योजना ही समोर ठेवून 3 गोष्टी त्यांना साधायच्या आहेत. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठीचा झेंडा, या तिन्ही ध्येयांची सुरुवात माऊलींनी केली. जेव्हा संस्कृतमध्ये सगळं ज्ञान होतं तेव्हा माऊली काय म्हणाले, मी गावखेड्यातल्या बाया बापड्यांना कळेल असं सोपं लिहिणार. आणि पहिलं घोषवाक्य काय दिलं, जे विश्वमंगल मराठी फाउंडेशनचं आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. मला अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठीचा झेंडा खोवायचा आहे. आज आपली सगळी देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जाणारी पालखी यात्रा जागतिक इव्हेंट झाली आहे. कशामुळे झाली? तर माऊलींच्या मनामध्ये हे होतंच की वारकरी संप्रदायाचा, भागवत संप्रदायाचा झेंडा मी जगामध्ये फडकवेनच. आणि म्हणून त्या दुसऱ्या ध्येयाचा सुद्धा प्रेरणा माऊलीच आहे. आणि तिसऱ्या ध्येयाची प्रेरणा आहे की आम्हाला एकमेकांचे हात हातात घेऊन सगळ्यांनी मिळून मोठं व्हायचं आहे. कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी शिकलेला नाही, कोणी ह्या जातीचा नाही, कोणी त्या जातीचा नाही. मराठी आहे तेवढा माझा. मराठा ती तुका मिळवावा, अवघा महाराष्ट्र धर्म वाढवावा. आणि ह्या 3 ध्येयांना घेऊन आपण पुढे चाललोय. करायचं काय? आपल्याकडे गुणवत्ता असेल तर ती योग्य माणसापर्यंत पोचवण्यासाठी विश्वमंगल मराठी फाउंडेशनचा उपयोग करायचा. आपल्याकडे क्षमता असेल तर गुणवत्ता असलेल्या गरजू पुढच्या पोरांना, पोरींना आपण एक प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचा. जगभरामधले हे जसे एक्सपर्टीज आहेत त्यांच्यासारख्यांचं मार्गदर्शन घ्यायचं
आणि आश्चर्यकारक आहे, आर्ट्स शाखेला शिकलेला माणूस आय टीमध्ये जातो आणि आयुष्याचं करिअर भलत्याच क्षेत्रात करतो. अद्भुत आहे. आज ज्याला त्याला असं वाटतं की मी AI केलं तरच यशस्वी होणार आहे. पण ह्या तिघांनी दाखवून दिलं की आम्ही यशस्वी होऊ शकतो कोणाचीही कृपा नसताना, कोणाचाही वरदहस्त नसताना आम्ही आमच्या ताकदीने होऊ शकतो. आम्हाला विश्वमंगल मराठी फाउंडेशन म्हणून काय करायचं आहे, तर जिथे आहे ते उचलायचं आहे, जिथे नाही तिथे पोचवायचं आहे. दोन्हीकडे असेल तर अधिक चांगल्या ठिकाणी पोचवायचं आहे. आणि ह्यातून जगभर आपल्याला काय निर्माण करायचं आहे, तर मराठी संस्कृतीशी नाळ असलेल्यांनी एकमेकाला आधार देणं. कुणाची कुणाला कुठेही गरज पडू शकते. एक छोटंसं कवितेतलं वाक्य आहे. दोघे नवरा बायको 75, 76, 80च्या दरम्यान इंद्रायणीच्या काठावर बसले होते. सगळं आयुष्य आठवत होतं. दोघा म्हातारीने हात धरले होते आणि त्या म्हातारीने विचारलं, लग्न झालं तेव्हा काय होतं आपल्याकडे, कशी इतकी वर्ष गेली. आणि मग तो नवरा म्हणाला, तुझं खरं आहे, कसा एवढा काळ गेला कळलंच नाही, कसे निभावून गेलो कळले नाही, कळले नव्हते. आपण कसे निभावून गेलो कळलं नाही, कळलं नव्हतं. कसे निभावून गेलो कळले नाही, कळले नव्हते. तसे काही खास नव्हते, फक्त हाती हात होते. आम्ही एकमेकांचे हात हातात धरायचे, आम्ही एकमेकांच्या पाठीवर हात ठेवायचा आहे, आम्ही एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चालायचा आहे. आणि सर्व दूर या पद्धतीचा एक मराठीचा विश्वकल्याणाचा संस्कार आणि संस्कृती जगाच्या परिचयाची करून द्यायची आहे. देश विदेशात फिरत असताना खूप मराठी माणसं भेटतात. त्या मराठी माणसांशी बोलत असताना कुणी नोकर पेशात आहेत, कुणी उद्योग करतायत, कुणी आणखीन काही करतायत. हेच लक्षात येतं की ती मोठी होत असताना त्याने आपलं गाव, आपलं मूळ, आपली माती ह्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पहिल्या पिढीमध्ये हे घडतंच, पण आता मात्र अशी शहाणी पिढी आली आहे की ती वळून परत आपल्या मुळाकडे यायला लागली आहे. अशांना इथे आल्यावर आपलेपणा मिळावा आणि आपण विदेशात गेल्यावर माझं माणूस कोणीतरी आहे असं दिसावं, यासाठी हा सगळा उपक्रम चांगला, अतिशय उत्तम रीतीने सुरू झालेला आहे. मी तुम्हा सगळ्यांना, विशेषतः विश्वमंगल मराठी फाउंडेशनशी सक्रियतेने जोडलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. बापूंच्या या पुढच्या कल्पना संपल्यात असं समजू नका. कदाचित पुढच्या वर्षी विश्वमंगल मराठी फाउंडेशनवर चंद्रावरती मराठी माणसाला काय करता येईल अशी एखादी उपमा, ते यांच्यामध्ये काहीतरी एक केमिकल लोच आहे. ते शांत बसले की त्यांना नवीन काहीतरी सुचतं. म्हणून मी ठरवलंय माझ्या पुरतं की आता येते काही दिवस ह्यांना शांत बसू द्यायचंच नाही, कुठे ना कुठेतरी गुंतवत राहायचं. पण त्यांच्या कल्पना, त्यांची भरारी आणि त्यांची झेपावण्याची तयारी, ह्याच्या पाठीमागचं एक रहस्य फक्त तुम्हाला आणि मला, आपण ग्लोबल होऊच पण लोकल पण व्हायचं असेल तर लोकलमधला लोकल मुद्दा फक्त लक्षात घ्या. बापू ठेकेदार होते, इथपासून आज उद्योगाच्या क्षेत्रात, राजकारणाच्या क्षेत्रात आहेत. हे श्रेय त्यांच्या एकट्याचं नाही. पहिला संस्कार त्यांच्यावरती समाजसेवेचा, 2 संपन्न मुलांच्या, पोरींच्या सुखी संसारांच्या, या सगळ्या आनंदाच्या वातावरणात राहत असतानाही पिताजीने, म्हणजे बापूंच्या तीर्थरूपाने, आश्चर्य वाटेल तुम्हाला, संसारामध्ये भगवे कपडे घालून त्यागाचा संस्कार पिताजींनी दिला.
त्याचं हे फळ आहे, हे विसरता कामा नये. मूळ म्हणजे फक्त गावचं मूळच नसतं, कुळाचंही मूळ असतं. प्रपंचातले संन्यासी होते ते. झालं, वडिलांची इच्छा होती, विश्व हिंदूचं काम करायचे, आर्य समाजी होते, एवढ्याने ते पुढे गेले असते. पण प्रश्न येतो, लग्न झाल्यावर काय? मला विशेषतः माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे, बापू इतकं मोठे असण्याचं कारण इतक्या कष्ट, धडपड, श्रम याच्यामध्येही त्यांच्या कुटुंबामध्ये जे आनंद राहिला आहे त्याचं कारण आमच्या स्मिता वहिनी आहे. बापूंच्या सौभाग्यवतींना मी आत्तापर्यंत 35 वर्षात एकदाही त्यांची इच्छा, त्यांचं मत बापूंच्या अनुकूल प्रतिकूल कधीही हट्टपूर्वक मांडलेलं ऐकलं नाही. माझ्या मायानो, लक्षात घ्या, नवऱ्याला मोठं व्हायचं असेल ना तर दमलेल्या नवऱ्याला पदराने वारा घालणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच या पदराचे पंख बनवून या गरुडाला उडू देण्याची तयारी पण तुम्ही दाखवली पाहिजे. 35 वर्ष मी त्या माऊलीला बघतोय, एकदाही कसलीही तक्रार नाही. गुपचूपमध्ये काहीतरी होत असेल तर तेवढं व्हायलाही पाहिजे, पण माझ्या कानावर कधी नाही आलं. आता परमेश्वर देतो देतो म्हणजे किती देतो. आई वडील चांगले दिले, पत्नी चांगली दिली, पोरं चांगली दिली. हा रोहन आता आपल्यामध्ये वावरतोय, हा थोडा आपल्यापासून बाजूला गेला असताना तर तो संन्यासीच झाला असता. त्याला पकडून पकडून प्रपंची बनवलेला आहे. मनीष दुसरा मुलगा आजही मी तुम्हाला हे सांगतोय, बापूंच्या कोणत्याही खात्यात मला आता नोकरी नको आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आम्ही दोघांनी ठरवलं आहे काय, पहिल्यांदा 10 मिनिटं त्यांनी माझं कौतुक करायचं आणि शेवटी मी त्यांचं कौतुक करायचं. त्यांचं जे चुकतं, त्यांचं जे पटत नाही ते अत्यंत कठोर शब्दात सांगणारा मी आहे की हे चुकतंय, हे वेडेपण आहे, हे नाही बरोबर, असं करू नका. भलामण करायचे काही कारण नाही. पण मी अनेक राजकीय पुढाऱ्यांची घरं पाहिलीत. सरपंच झाला ना तरी त्याचा पोरगा थार घेऊन फिरायचं म्हणतो. थार आहे ना, थार रोज एक ॲक्सिडेंट करते थार. सरपंच, अनेक लोक चांगले आहेत राजकारणात, पण मी बापूंचं कुटुंब जेव्हा बघतो तेव्हा मल्टीस्टेटचं काम करणारा रोहन असो, राजकीय क्षेत्रामध्ये आणि उद्योगाचं, रोहन शिक्षण संस्थेचं पण जबाबदारी घेतोय, मनीष असो, एकदाही घरी आम्ही असताना बस रे बाबा असं म्हणल्याशिवाय ही दोन्ही पोरं आणि त्यांच्या बायका समोरच्या रिकाम्या खुर्चीवर आजही बसत नाही, आजही बसत नाही. मराठी संस्कृती म्हणजे काय? पोवाडे लावण्या हा जसा आपल्या लोकसंस्कृतीचा भाग आहे तसं मराठी कुटुंब. त्या कृष्णाईंनी फार चांगलं ते गंधाविषयी, कुंकू लावायच्या विषयीचं भारूड साजरं केलं. आता नवरा जिवंत असतानाही कपाळ बोडकं ठेवण्याची कुठली संस्कृती आहे? आता कपाळ उघडं पडलं म्हणतो आपण, ते काय चांगलं आहे का? पण ही जशी आपली संस्कृती आहे तशी तुमच्या माझ्या महाराष्ट्र भूमीच्या कपाळावर असलेला टिळा म्हणजे तुमची माझी घर आहेत. तुमच्या माझ्या घरामध्ये ज्ञानी, गुणी, कर्तृत्ववान, सत्प्रवृत्त अशा लोकांचा गौरव झाला पाहिजे. सलग 30 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळवणाऱ्याच्या कुटुंबामधला तुम्ही संस्कार जर बघाल तर तुमच्या लक्षात येईल की मराठी संस्कृती जी जगाला दाखवायची आहे ती काय आहे. अशा एका
ध्येयानी वेड्या होणाऱ्या माणसाच्या दिंडीत आपण सहभागी झालो. मग माझ्यासारखा एक बाहेरून हे सगळं बघणारा, मुळात पत्रकार असलेला, तुम्हाला इतकीच खात्री देतो की योग्य दिवशी, योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी देवाच्या आळंदीला जाणाऱ्या दिंडीत तुम्ही सहभागी आहात. चोराच्या आळंदीला ही दिंडी जाणार नाही. ज्ञानेश्वर माऊलीचे, तुकोबारायांचे, माता इंद्रायणीचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळावे. कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला विनंती आहे की जेवण करत असताना लगेच पळायची घाई करू नका. जरा एकमेकांशी ओळख करून घ्या. बोला कोण, कुठले, काय, आणि मग एकमेकांच्या ओळखीतून काहीतरी अद्भुत घडू शकेल याचा पण मला विश्वास वाटतो. मी तुम्हा सगळ्यांना मनापासून पुढचं सगळं आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. तुमच्या घरामध्ये त्याग, वैभव, सुख आणि समाधान याची भरभराट संत कृपेने व्हावी अशी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सगळे इथे आलात आणि या ध्येयवादी वेड्या माणसांच्या टीमला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल तुमचंही मनापासून कौतुक करतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे वंदे. धन्यवाद.